हॅलो. तर आशियामधलं सर्वात मोठं असं हे ट्युलिप गार्डन आहे श्रीनगरमधलं, म्हणजेच काश्मीरमधलं. तर आज मी त्याची सफारी तुम्हाला करवणार आहे आणि आजच त्याचं ओपनिंग सुद्धा झालेलं आहे. आज पहिलाच दिवस आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मागच्या लॉगमध्ये तुम्ही पाहिलेत वैष्णोदेवीची यात्रा आम्ही कशी केली ती, आणि त्याच हॉटेलमधून आता मॉर्निंग ब्रेकफास्ट केला आणि मग त्या हॉटेलला चेकआउट करून आता आम्ही फायनली श्रीनगरला जायला निघालेलो आहोत. आणि हे सगळं ट्रॅव्हलमधून शूट करते. इतका बाहेरून छान व्ह्यू दिसत होतं, तर म्हटलं थोडं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. आमचा बाबू बिझी असते. बाबू आहे ना आमचा टीव्ही मध्ये बिझी आहे. मोबाईल किती मेहनत करते बघा. शांत आहे पण बेचारा शांत आहे. कंटाळले म्हणून. काय करते ग? बाबू काय करते मम्माला सांग. काय करते? कार्टून बघते सांग. कोणतं कार्टून बघते? इकडे बघ आणि बोल. काय बघते सांग आधी. कोणता? माशाचं बी आहे. भालूच्या? पण भालूला काय म्हणायचं त्या कार्टूनला? माशाद गुरवी. खूपच सुंदर वाटतं, खूपच ऑसम. हेवनली काश्मीर. वाव. छोटा आपको गाइड हो जाएगा। ओके, छोटा हो गया आपको भाई। कौन सा छोटा बड़ा? दोनों वाला केसर है। जो केसर का फर्स्ट प्योरिटी है ओरिजिनल सैफरन। कोई भी पैटर्न देखोगे आप, एक साइड मोटा रहता है, एक साइड पतला, जैसे सांप होता है ना, सांप के आकार की तरह। लेकिन कुछ लोग क्या है ना, ये जो येलो पार्ट है इस पे कलर कोड करके केसर के नाम पे बेचते हैं। मतलब अगर केसर सेम साइज का हो गया वो होता है कलर कोटेड घास, ठीक है। और दूसरी बात, अगर आप ओरिजिनल केसर को डायरेक्टली खाते हैं, केसर खाने में आपको हल्का सा कड़वा लगेगा, ठीक है। सेकंड प्योरिटी, अगर आप केसर को पानी में डालते हैं, जो ओरिजिनल केसर होता है वो स्लोली कलर रिलीज करता है येलोइश, ठीक है। और ओरिजिनल केसर जो होता है ना वो डिसॉल्व भी नहीं होता। अगर आप इसको बॉईल करते हैं, मतलब इसका जो पैटर्न है ना वो खाली कलर रिलीज करेगा, लेकिन खुद का इसका मतलब कलर चेंज नहीं होगा, घुलेगा नहीं। बाकी आपको बाहर केसर मिलता है, ईरानी केसर, बेबी का एक्स्ट्रा, वो वाली कलर पर्पस के लिए यूज होगा। जो कश्मीरी केसर होता है इसमें मेडिसिनल प्रॉपर्टीज होती है, ठीक है। बाकी इसका जो प्राइस है 300 रुपीज पर ग्राम, 300 रुपये पर ग्राम, 3 लाख रुपए किलो, ठीक है। केसर से बढ़िया हमारे पास जो गॉडी पे आता है वो होता है शिलाजित, ये वाला चीज, ठीक है। और शिलाजित एक्चुअली में क्या होता है, डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स एंड हर्ब्स। ये जो पत्थर है ना हमारे पास लद्दाख से आता है, फिर इसको बॉईल करना पड़ता है, प्रोसेस करना पड़ता है। जो शिलाजित है ना वो निकलता है इस फॉर्म में, ठीक है। और शिलाजित खाने से एक इंसान को क्या फायदा मिलता है? शिलाजित बैक पेन के लिए बहुत बढ़िया रहता है। बैक पेन, जॉइंट पेन, कॉलर पेन, मतलब पेन को शिलाजित जड़ से खत्म कर देता है। इसके अलावा शिलाजित का काम होता है आपकी बॉडी का स्टेमिना बढ़ाना, ठीक है। या कोई डायबिटीज पेशेंट है, कोलेस्ट्रॉल है, थायराइड, जिसको भी कम होता है, ठीक है। तो लेना कितना है इसको, देखो इतना सा बड़ा गोली, ठीक है। गर्म दूध या गर्म पानी का गिलास लेना है, उसी में डाल के मिक्स करना है, सोने से पहले इसको पीना है, ठीक है। 7 डेज तक कंटिन्यू, उसके बाद ऑल्टरनेट डेज, एक दिन छोड़ के एक दिन। ये 100 ग्राम है जो एक इंसान को 3 मंथ्स तक चलता है। आपको फिर लंबे समय तक लेने की जरूरत नहीं है, ठीक है। ये 200 ग्राम है कपल पैक, 12 साल के ऊपर कोई भी ले सकता है इसको, चाहे आपके घर में लेडीज हो जेंट्स हो। खाली एक प्रेग्नेंट लेडी को नहीं देना है ड्यूरिंग प्रेगनेंसी, ठीक है। और एक आयुर्वेदा के अनुसार आपकी बॉडी में 100 ग्राम का कोर्स जाना चाहिए, ठीक है, क्योंकि एक इंसान का इम्यून सिस्टम भी बूस्ट करता है। बाकी हमारा ऑनलाइन दुकान है, आपको इसमें रिप्लेसमेंट गारंटी मिल जाएगी आपको। अगर इसने आपको असर नहीं दिखाया 25 डेज तक, आप इसको एक डिब्बे में पैक करो, जो नियर बाई जो भी कोरियर ऑप्शन होगा उधर डाल दो, आपको रिप्लेसमेंट मिल जाएगा, रिफंड नहीं रिप्लेस मिल जाएगा, ठीक है। हमारा ऑनलाइन दुकान है, ऑनलाइन प्राइस इसका है 3000, इसका 6000। अभी डिस्काउंट प्राइस पड़ेगा ये 4000 का, ये पड़ेगा 2200, ठीक है। मेन ये इधर का शिलाजित, बादाम और अखरोट, ठीक है। ये 2 चीजें, इनको भिगोना नहीं पड़ता। आपके उधर कैलिफोर्निया वाला मिलता है इससे बड़ा, ठीक है, लेकिन उसको आप भिगो के खाते हैं क्योंकि उसमें ऑयल कंटेंट होता है, वो कंप्रेस करके होता है, इसमें ऑयल कंटेंट होता है, ठीक है। बाकी अखरोट है, दिमाग के लिए बहुत बढ़िया रहता है। ब्लूबेरी, ब्लैकबेरी खून बढ़ाता है एक इंसान का। चेरी, एप्रिकॉट डाइजेशन का काम करता है। ब्लैकबेरी यूरिन इन्फेक्शन, जिसको स्टोन होता है ना उसके लिए भी यूज होता है, ठीक है। और ये दोनों दिमाग के लिए,
मैडम इससे बढ़िया फायदा आपको शिलाजीचं दगड आहे, शिलाजीचं दगड दाखवूया ना. तर इथे आम्हाला फ्रेशनमसाठीच थांबवलं होतं. तिथे केशर कॉटेजचं शॉप होतं आणि तिथे केशर, शिलाजीत आणि ड्रायफ्रुट्समधील भरपूर इन्फॉर्मेशन देत होते. तर मी सुद्धा एक छोटी अशी केशरची डब्बी घेतलेली आहे. उरी वगैरे. हॅलो, हॅलो, हाय हाय. आज कुठे चाललो आपण? आता आम्ही आलो ट्युलिप गार्डनला. आम्ही श्रीनगर फिरतो मस्त आणि आजचा सेकंड डे आणि आम्ही आलो आहोत ट्युलिप गार्डनला. गार्डन एक्सप्लोअर करू तुम्हाला ट्युलिप गार्डन. गार्डनला आलोय आम्ही. ये गार्डनला आलोय. छान माहोल आहे. हे बघा इतकं छान वाटतंय ना, सिरियसली अजून शब्दात सांगता येत नाहीये. यार माईक माझं कुठे? पर्स घेऊ नको. पर्समध्ये नाही आहे. हॅलो, तर काल आम्ही मस्त वैष्णोदेवी फिरलो आणि आज आलेलो आहोत श्रीनगर एन्जॉय करतो. श्रीनगरला आम्ही ट्युलिप गार्डन आज बघणार आहोत. तुम्हाला मी दाखवते. इतका छान व्ह्यू आहे बघा. ट्युलिप फेस्टिवल 2026 आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच ह्याचं ओपनिंग होतंय. हे वर्षातून 1 महिना फक्त चालू होतं ट्युलिप गार्डन आणि तो आज फर्स्ट डे आहे. आम्ही लकीली आजच्या दिवशी इथे पहिल्याच दिवशी आज भेट देतो ट्युलिप गार्डनला. खूप खूप सुंदर नजारा आहे. शब्दात सांगता सुद्धा येणार नाही. इतकं छान वातावरण आहे, थंडी आहे आणि इकडे आता तिकीट काढायला गेलेले आहेत. त्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार आहोत. पूर्ण काश्मीर मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल काय काय होणार आहे काश्मीर ट्रिप मध्ये. उर्वी, कुठे आली तू? उर्वी कुठे जायचंय? उर्वी, कुठे जायचं आपण? गार्डन तिकडे नाहीये. ए गार्डन इकडे आहे समोर. पप्पा आहे तिकडे. चला चलो ये. हा तिकडे जायचंय. चल चल पप्पा गेला तू. चल चल पप्पा. आम्ही आता आतमध्ये एंट्री करतोय आणि हिची एक्साइटमेंट बघा. हा चल जाऊयात. वाव, म्हणजे मला ना काही आता सुचत नाही ऍक्च्युली बोलायला. सिरियसली काही सुचत आणि कुठून सुरुवात करायची तेही समजत नाहीये. हे ना आधी घे ना उचलून. ती पण आता हो 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 हो, कुठून सुरुवात करू सिरियसली. एवढ्या प्रकारची फुलं आहेत ना, ज्याची की नावं सुद्धा आम्हाला माहित नाही. बरंच काही काही आहे. आणि इतकं भारी वाटतंय. काय रे, आज फर्स्ट डे आणि आपण आलेलो आहोत. हेवेनली काश्मीर. हा हा, श्रीनगरचा आज फर्स्ट डे आणि फर्स्ट दिवशीच आम्हाला इतकं सुंदर दृश्य बघायला मिळते. कुठे आपण आलो? हेवनली काश्मीर. कुठे आलो आपण? कसं वाटतंय? आणि आता एक्झॅक्टली कुठे होत आपण? हेवनली काश्मीर गार्डन. ट्युलिप गार्डनला आपण आता. चलो तर फिरूया, घूमूया पण नक्की. ये चला. इतकी शांतता आहे. मेन म्हणजे क्राऊड आहे पण इतका पण नाहीये, कारण आज फर्स्ट डे आणि आम्ही लवकर आलेलो आहोत त्यामुळे. नाही तर जायचं फिरायला, जायचं जायचं फिरायला. असं सगळ्याच्या फुलांचा तिकडे पण फुलं तिथे दुसऱ्या गार्डनला जायचं. दुसरा म्हणजे कुठला?
हे आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते, कारण आम्हाला अजून भरपूर फिरायचं आहे आणि यानंतर दुसऱ्या अजून गार्डनला जायचंय. त्यामुळे बघा भरपूर कलर्सची फुले आहेत, भरपूर. चलो चला पुढे. भारी वाटते म्हणजे ना, खरंच भारी वाटते. कसं वाटतंय? वर्षातनं ओपन होतो. हा, वर्षातून एकदा ओपन होतो आणि ह्या महिन्यात ओपन होतो. एक महिना, हा, वर्षातून एकदा 1 महिना ओपन होतो आणि त्याचं ओपनिंग आज झालेलं आहे. आज किती तारीख आहे? आज आहे 16 तारीख. ओके ओके, आज आहे 16 मार्च 2026. आम्ही खूप लकी आहोत. ऍक्च्युली लकी होत. आमच्या प्लॅन मध्ये हा नव्हता ऍक्च्युली प्लॅन मध्ये नव्हतं, दुसरं होतं. समजलं की आहे. शंकराचार्य टेम्पल आणि अजून बरंच काही काही होतं. ते तर बघूया कसं काय पुढे होतं. पण सगळ्यांनी रिक्वेस्ट केल्यावर आम्ही इथे आलेलो आहोत. आणि उर्वीची एक्साइटमेंट बघा. हळूहळू जायची, तिला हळूहळू जायचंय खाली वॉक करत. हा चला, ह्याला हळूहळू चालते. हो, आपलं पिल्लू चालले माझे फोटो कसे सिंगल सिंगल माहितीये का? फुल. बाबू आमचा बऱ्यापैकी वेळ ना उर्वीला सांभाळलाच येतो, कारण ती एवढी खुश आहे, फक्त पळतीये. काय झालं? किती वेगवेगळ्या प्रकारची आहे बघ ना झाडं. काही समजत नाहीये त्यातलं, पण इतकं तरी इतकं सुंदर दिसतंय. हाय, मला तर काय बोलायचं ते समजत नाही. उर्वी उर्वी खूप त्रास देतीये, तिला फक्त चालायचंय. बरं नाही वाटत आहे. अरे यार, ए इकडे ना, इकडे जाऊयात. उर्वी चल, उर्वी चल. दमला पप्पा बघ. फोटो काढू पुढे जाण्यात. पण कोणतं झाड असेल हे? मी जर जवळून दाखवते, कोणाला माहित असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ये तिला चॉकी फोडून दे. फोडून देऊ, फोडून देऊ. अशा पण ठिकाणचा फोटो उडायचे. इकडे आम्ही छान व्हिडिओ फोटोज क्लिक करायला म्हणतो आणि ही उर्वी बघा फक्त आम्हाला नाचवतीये. ऍक्च्युली दमायला होतोय. अर्धा वेळ आमचा ना फक्त तिला उचलण्यातच जातोय. आता आता ती काय करते दाखवते बघा. काय करते ग? काय ते तिचं वेगळंच चाललंय. अरे माझी पोरची वाट लावतीये. उर्वी पर्स उचला माझी. उर्वी. तर आम्ही आता ट्युलिप गार्डनला बाय बाय करू. आता दुसरं बघू कोणत्या गार्डनला आम्हाला घेऊन जात आहे ती, आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात. तर दुसरं सुद्धा एक गार्डन एक्सप्लोअर करू आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलला चेक इन करू. सो आजचा व्हिडिओ कसा वाटतोय सांगा मला. आणि हे ट्युलिप गार्डन काश्मीरचं. बाय. चष्मा चला.